मित्रांनो, महायुतीचा शपथविधी परवा झाला। ह्या शपथविधीमध्ये जवळपास 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। ह्यामध्ये तिन्ही पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी आपल्या कोट्यातून नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला। पण नवीन लोकांना संधी देत असताना काही जुन्या मातब्बर लोकांचा पत्ता या मंत्रिमंडळातून कट झाला। म्हणजे जवळपास 12 जणांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला। भाजपकडून जर बघितलं महत्त्वाची नावं तर सुधीर भाऊ मुनगंटीवार, त्याचबरोबर सुरेश खाडे, विजयकुमार गावित यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा पत्ता कट झाला। शिवसेनेकडून तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे धाडस केलं, म्हणजे धाडस म्हणजे असं की 90च्या दशकापासून मंत्रिमंडळामध्ये नेहमी असलेले 1995 ते 99 आणि 2014 ते 19 हा जर मधला कार्यकाळ सोडता रेग्युलर आणि कंटिन्यू मंत्रिमंडळामध्ये कुठली ना कुठली महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे, गृह खातं असेल, अर्थ खातं असेल, राज्याचे उपमुख्यमंत्रीपद असेल किंवा विधानसभेचा अध्यक्ष असेल, त्यांच्यासारख्या महत्त्वाच्या जबाबदारी ज्या नेत्यांनी सांभाळल्या आतापर्यंत ते छगन भुजबळ आणि दिलीपराव वळसे पाटील यांचा पत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कट केला। आता छगन भुजबळ ज्या नाशिक जिल्ह्यामधून येतात, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2 मंत्रिपदं दिली। एक म्हणजे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, जे मराठा समाजातून येतात, त्यांना अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला। त्यानंतर दुसरे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, जे आदिवासी समाजामधून येतात, त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाने केलं। आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आहे हे छगन भुजबळ यांच्याबद्दल अनुकूल नव्हतं। ते याआधी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या नंतर हे सर्व नेते BJP बरोबर गेले होते, त्यावेळेस सुद्धा BJP अनुकूल नव्हतं, पण काही प्रेशरमुळं भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस ऐकावं लागलं। पण यावेळेस भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं आणि छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीतले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळामध्ये नव्हते पाहिजे। हे झालं एक प्रमुख कारण। दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की छगन भुजबळ यांनी जी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतली होती, या भूमिकेमुळं लोकसभा निवडणुकीमध्ये काही अंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीला डॅमेज झालं। त्याचा फटका त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला। त्यामुळं या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ या महायुतीला नको होते। जर तुम्ही भुजबळांच्या रूपाने जर बघितलं तर ओबीसी समाजाला जर प्रतिनिधित्व देण्याचं जर बघितलं तर ह्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचे सुद्धा बऱ्याच लोकांना संधी देण्यात आली। त्यामध्ये जयकुमार गोरे जे आहेत, जे माळी समाजातून येतात, त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आहेत। अशा असंख्य ओबीसी, SC, अँटी आदिवासी समाजातल्या प्रतिनिधित्व देण्याचं काम जे आहे हे यावेळेच्या मंत्रिमंडळामध्ये झाले। पण भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आहे। याच्यामागं कारण म्हणजे जो मराठा आंदोलनाच्या विरोधामधली भूमिका, दुसरी एक भूमिका म्हणजे अशी की छगन भुजबळ यांचे जे चिरंजीव आहेत पंकज भुजबळ हे विधान परिषदेचे सदस्य होते। त्यांना विधान परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलं। पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर घेऊन सुद्धा छगन भुजबळ यांचे जे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये बंडखोरी केली होती। त्याचाही विचार ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार ज्यावेळेस झाला, ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली, त्याचाही विचार यावेळेस करण्यात आला। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असं सांगितलं जाते की छगन भुजबळ यांना भविष्यामध्ये मोठी संधी पक्षाच्या संघटनेमध्ये मिळू शकते।